महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठान नाशिकची जाहीर सभा उत्साहात संपन्न। किन्नर समाजातील धार्मिक गुरूंच्या प्रतिष्ठेवर झालेल्या आरोपांचा जाहीर निषेध। बातमी नाशिक येथून। समाजातील एक उपेक्षित घटक म्हणून किन्नर समाजाकडे पाहिले जात असले तरी किन्नर समाजातील विविध प्रतिष्ठान व आखाड्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य केले जात आहे। याच समाजकार्यातून विविध किन्नर आखाड्यांची निर्मिती झाली असून सामाजिक एकोपा व शिस्त राखण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे। नुकत्याच महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठान नाशिकच्या वतीने किन्नर समाजामध्ये आपापसात झालेल्या वादामुळे कुठेही धार्मिक गुरूंच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ नये या उद्देशाने समस्त नाशिक किन्नर समाज तथा किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 54 क्वार्टर कोळीवाडा समोर कथडा जुने नाशिक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या जाहीर सभेमध्ये सलमान नायक गुरु नाशिक जिल्हा गद्दीपती यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा नाशिक किन्नर समाज व समस्त किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला। समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत व धार्मिक परंपरांची प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी सर्वांनी संयम व एकता राखावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। या सभेप्रसंगी वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख पूज्यपाद किन्नर जगद्गुरु स्वामी हेमांगी सखी यांचे समस्त नाशिक किन्नर समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले। तसेच पुणे जिल्हा किन्नर समाजाच्या गद्दीपती रंजिता नायक गुरु, अरुणा आबा जगवाले, मंजुआई जगवाले, सारिका आई गुरु, महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर वैभवीताई पाटील, किन्नर आखाड्याचे श्री श्री 1008 स्वामी महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी आईसाहेब गुरु यांच्यासह समस्त नाशिक किन्नर समाज व किन्नर प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्राच्या किन्नर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या जाहीर सभेमुळे किन्नर समाजातील ऐक्य अधिक दृढ होईल आणि समाजातील धार्मिक व सामाजिक मूल्यांचे संरक्षण होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। 2017 साली किन्नर समुदायामध्ये पदार्पण केलेला सागर शिंदे उर्फ शुभांगी आज 9 वर्ष झाले तो किन्नर समुदायामध्ये राहून त्याचं पालन पोषण करत होता। त्यांच्या चेल्यांना त्रास देत होता। तर त्याच्या त्रासलेले सगळे त्याचे चेले आमच्या गादीपतींकडे आले, त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आणि त्या तक्रारीवरती जेव्हा गादीपतींचं त्याच्यासोबत बोलणं झालं तर त्यांनी त्याचं खंडन केलं। तो म्हणतो माझे चेले आहेत, माझ्या चेल्यांचं मी बघून घेईल, तुम्ही मध्यस्थी बोलू नका त्या संदर्भात। आणि मग त्यांनी खोटा डाव रचून आमच्या गादीपतीवर हिंदू मुस्लिमचं धर्मांतरण करण्याचा खोटा आरोप टाकला त्यांनी। तुम्ही किती वर्षापासून आजपर्यंत तुम्ही कधी सांगितलं? मला नाशिकमध्ये 2011ला मी नाशिकमध्ये आली, आज 2026 चालू आहे। पण आजपर्यंत मला कधीच आमच्या नानींकडून आमच्या नायकांकडून कधीच धर्मांतरण कर म्हणून असा कधीच शब्द आमच्यापर्यंत आलेले नाही। आम्ही त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। आमच्या किन्नर प्रतिष्ठान, मानवता किन्नर समाज, ज्या विविध संस्था आहेत ज्या किन्नर समुदायासाठी कार्यरत आहेत त्यांच्या निवेदन पत्रावरती आम्ही अर्ज CP ऑफिस, DCP ऑफिस, परत ACP ऑफिस आणि भद्रकाली पोलीस स्टेशन इथं सादर केलेलं आहे। लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याच्या चेल्यांना जे त्यांनी मानसिक त्रास दिला आहे, शारीरिक त्रास दिला आहे, 3rd डिग्री टॉर्चर केलेला आहे याचा सदर पुरावा आमच्याकडे आहे। परत त्याच्यासोबत त्यांनी पती म्हणून एक मुलगा ठेवलेला आहे, त्याच्याही धमकीचे कॉल आमच्या महामंडलेश्वरांना आलेले आहेत आणि इतर तृतीयपंथी समुदायाच्याही लोकांना त्याचे कॉल आलेले आहेत धमकीचे। त्यांच्या संदर्भात आम्ही अर्ज केले आहे। लवकरात लवकर त्याची कारवाई व्हावी याची प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे। महिन्यापूर्वी ही जी किन्नर आहे डॉली, हिला हिच्या घरून उचलून आणि तिच्या घरी नेऊन राहत्या घरी नांदूर नाक्याला हिच्यावर मारहाण केली, हिला उघडं करून मारलं, हाणलं, हिच्या तोंडामध्ये तेजाब टाकलं, हिचे केस वगैरे कापलेले आहे। विचारा, सांग तुला कसं मारलेलं? तिने मला घरी नेल्यानंतर खूप मारलं, सूर्यप्रकाश तेल टाकलंय तोंडात। का बरं मारलं त्यांनी? पैसे नाही दिले त्याच्यामुळे। आणि त्या ठिकाणी आम्हीही होतो, आम्हालाही आमच्या घरून बोलावलं आणि आम्हालाही बळजबरी तिला मारायला लावलं आणि आम्ही रात्रीच्या 3 वाजता तिला वाचवलं आणि तिला तिच्या घरपर्यंत सोडलेले आणि खोटे नाटे आरोप लावून त्या बिचाराने सुद्धा पोलीस स्टेशनला नेलं आणि तिची कंप्लेंट केलेली होती, ती गुन्ह्यात नसताना सुद्धा। मी शिल्पा पुजारी, राहणार नाशिक। मी सागर शिंदे उर्फ शुभांगी हिच्याकडे गेल्या 7 ते 8 वर्षापासून राहत होते, पण तिने मला 7 ते 8 वर्षापासून माझ्याकडे
पैशांची माग करायची, खंडणीची माग करायची, मला टोलवर पाठवायची, बाजाराला पाठवायची, मला वाईट वेगळे कामं करायला लावायची. आणि मला ज्या दिवशी मला तिने पाठवलं, माझ्याकडून पैशांचं ऍडजस्टमेंट नाही झालं, मी जीवाला कंटाळले. माझी एक गुरुभाव आहे, तिने 2 महिन्यापूर्वी तिच्या जाचाला कंटाळून, तिच्या खंडणीच्या जाचाला कंटाळून तिने स्वतः गोळ्या खाऊन तिच्यावाला जीव स्वतः तिने संपवलेला आहे. आणि तीच वेळ माझ्यावरती आली आणि मला धमकीचे कॉल आले का तू बाजारामध्ये ये, तू दिस, तुझे हातपाय तोडू आम्ही. ह्या धमकीच्या कॉल्स नंतर मी आमचे धर्मगुरू यांच्याकडे आल्याच्या नंतर तिला कळालेलं का ही आता धर्मगुरूकडे गेली तर माझा बाजार वगैरे सगळं जाईल. तिने हा मुद्दा न मांडता सर्वांकडे तिने एकच मुद्दा मांडला, काय धर्म परिवर्तनाचा. आज मी सुद्धा 10 वर्षांपासून यांच्या सानिध्यामध्ये वाढते, तिच्या जवळ राहते. आजपर्यंत मला किंवा माझ्या गुरुभावांना किंवा माझ्या शिष्यांना कधी आमच्या धर्मगुरूंनी धर्म परिवर्तन करा असं नाही सांगितलं. मी सुद्धा मंदिर चालवते, माझ्या घरी सुद्धा देवी आहे, मी देवदेव सर्व करते. पण तिच्या या अन्यायाविरुद्ध मी आवाज उचलला आणि आवाज उचलून मी माझ्या धर्मगुरूंकडे आले. तर त्या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर तिने हा मुद्दा दुसरीकडे नेला आणि याला धर्म परिवर्तनाचा मुद्दा नेला, जातीवादाचा मुद्दा केला तिने. हे सर्व तिचं खोटं आहे. आणि तिच्याजवळ जो मुलगा राहतो सोनू गुगे यांनी स्वतः मला कॉल केला, तू सिन्नर मध्ये जर दिसली तुझे हातपाय तोडण्यात येईल. आणि मला शिवीगाळ केली. मी एकटी हिंडते, मला एकटीला हिंडावं लागतं, मला कमी जास्त काही झालं त्यासाठी आमच्या धर्मगुरूंकडे आले. तर तिने या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर मलाही आणि आमच्या धर्मगुरूलाही तिने कॉल करून सांगितलं का तुम्ही जर तिला जवळ घेतलं तर तुम्हालाही गोळ्या लावण्यात येईल. अक्षरशः तिने बंदुकीच्या गोळ्या डोक्याला लावल ही भाषा आमच्या धर्मगुरूंसोबत केलेली आहे. माझं एकच समाजाला आणि सर्व लोकांना माझं एकच मागणं आहे की आम्ही हिंदू आहो, हिंदू राहणार. आणि आमच्या गुरु आम्हाला कधीही धर्म परिवर्तन करा असं बोललेले नाहीये. तर माझी एकच मागे, हा सागर शिंदे जे खोटं बोलतो आहे याचं खोटं उघडकीस आणा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. जय जय श्रीराम.